सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी जरा सरकता का तुम्ही? हा या बाजूला व्हा ना जरा. अहो अहो चादर घालून दे जरा. काय ग तू? काय वाटतं तुम्ही एवढं मन लावून? काय नवीन कविता संग्रह मिळाला वाटतं तुम्हाला? नाही का नाही, ऑफिस मधनं आणलंय पुस्तक. हो का? फारच मन लावून वाचताय तुम्ही. छान आहे का? श्यामल, हा तुला माहितीये का या जरा एक मिनिट जरा अगं काय ग कट? अहो उठून नका जाऊ, थोडं सरका फक्त. हा तुला ह्याची किंमत माहितीये का किती आहे ते? किती आहे? अगं $22. म्हणजे किती झाले? 22 × 49 कर. अगो बाई, एखाद्या पुस्तकाची किंमत एवढी असू शकते? मग? मागे आहे ना थोडस. अगं काय ग तुझा? तुम्ही अहो नेमकं अशा ठिकाणी बसताय ना. हा आणि तुला माहितीये का गंमत? हा तिथे लोक अशी पुस्तकं विकत घेऊन वाचतात. पण तुम्ही यात वाचताय काय? मला सगळी चित्रच दिसत आहेत. छान आहे का? इकडे श्यामल श्यामल हे बघ हे बघ. तुम्ही या बाजूला या. इकडे या ना. हो इकडे या. काय? अगं काय आहे की हल्लीच्या महागाईमुळे या असल्या ठिकाणी जाणं काही जमणार नाही आपल्याला. त्यामुळे चित्रामध्ये मन रमवतोय आपलं. हे बघ हे बघ हे बघ हे बघ. ऑस्ट्रिया. छान आहे ना? व्हिएन्ना. हो हो. हे श्यामल श्यामल हे बघ हे बघ. हो एक मिनिट. काय? हे बघ हे बघ बीचेस बना. सदर्न कॅलिफोर्निया, मियामी. कधी जायला मिळणार इथे? खरंच छान आहे. मी काय म्हणते, म्हणजे मी काय म्हणत होते, मी असा विचार करत होते की म्हणजे दुपारचा माझ्याकडे खूप वेळ असतो ना, तर मी विचार करत होते की फावल्या वेळात मी जरा शिकवण्या वगैरे घेतल्यात तर तेवढेच आपल्या हातात पैसे वगैरे, आणि एवढं शिक्षण घेतलं त्याचा काहीच उपयोग नाही ना. म्हणून मला आवडणार नसेल तर मी श्यामल कर ना तू. नो प्रॉब्लेम. काय खरं सांगते? खरंच फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट. खरंच नो प्रॉब्लेम कर तू. पण पैशासाठी नाही, तुझ्या समाधानासाठी. मला माहिती आहे का श्यामल, बऱ्याच दिवसापासून तुला हे करायचं होतं. हो म्हणजे कसं आहे ना की आबांचं. हो आबांकडे कसं मी दुर्लक्ष करेन. म्हणजे मला खूप वेळ असतो, तर मी म्हटलं की असं आपलं पैशा वाचून सारखं काही अडणार नाही, वेळ माझा जाईल. आणि आबांना विचारलंय मी, हो म्हणाले. अच्छा 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 अच्छा. मग विचारलंय का आधीच हे? हो छान. काय शिर्यानी शिकवलं वाटतं का? शिर्या माझा मुलगा आहे विसरलाच वाटतं. मग करू ना मी. क्लासेस सुरू करायला काय हरकत नाही काही, पण काय माहिती मार्केटिंगचा जमाना आहे, त्यामुळे पब्लिसिटी महत्वाची. हो आणि हल्ली ना कोचिंग क्लासेस सारखा दुसरा सक्सेसफुल बिझनेसच नाहीये. खरंच आई. अगं जाम छापतात. आणि आजकाल ना लोकांमध्ये फॅड झालंय. अगं केजीतल्या मुलाला सुद्धा क्लासमध्ये पाठवतात. आणि आई अगं त्याची ऍड पण दाखवतात केबल वरती. हो यस आई, आपण पण ऍड करूया केबलवर. असं करूया नाही, माझा मित्र आहे ना अमोद, आपण पॅम्पलेट छापून घेऊया त्याच्याकडून. स्वस्तात मस्त. काय? येस. आणि आई चॅनल वर ते अल्फा फीचर्स येतं ना, त्याच्यात ऍड करू ना. मी मॉडेल. ही मॉडेल. आई चालेल ना? हो चालेल की. आई आम्ही दोघेच बडबडतोय, तू काहीच का बोलत नाहीयेस? ऐकते ना मी. हे हसतेस काय आई? आई तू सिरियसली करणार आहेस ना की थट्टा करतेस आमची? का? अरे सुरू करणार आहे, पण ते असं घरातल्या घरात, म्हणजे आपल्या सोसायटी पुरतं. असं काही मोठं त्याला पब्लिसिटी वगैरे कशाला हवी आहे?
मग ते आधी सांगायचं ना. नाही, ऐकत होते मी तुमचं. आणि नंतर समजा खूप स्टुडंट्स मिळाले आणि नवीन बॅच वगैरे उघडावी लागली मला, एक्स्ट्रा बॅच, तर मला माहिती असलेली बरी म्हणून मी अगदी मन लावून ऐकत होते. आई, तुला पण बाबांसारखी सवय लागली आहे. चेहरा गंभीर ठेवायचा आणि मस्करी करायची. काळात शेखर, श्यामाला कुठे आहे? आता स्वयंपाक हा, तिला गुड न्यूज द्यायची आहे. हा, ते हवं ते तू दे, म्हणजे ती खुश होईल. नाही पण काय काय मुलीच काय श्यामाला शिकवणी घेणार होती ना आजपासून, एक विद्यार्थी आणलाय. अहो काय सांगताय काय? हळूहळू बातमी लीक होईल, सस्पेन्स आहे. बरोबर तो फडणीसांचा नातू, हा, ते खुश झाले, म्हणाले घेऊन चला. काय सांगता पण त्यांना कसं कळलं? मी सांगितलं, सगळ्यांना मी सांगत फिरलो. खारकरांच्या तोंडावर सांगितलं, म्हणजे आता सोसायटी भर होईल. तुला सांगतो शेखर, माउथ पब्लिसिटी इज द बेस्ट अँड मोस्ट इफेक्टिव्ह पब्लिसिटी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुमचा डबा घ्या. हो. घेतले कसं? बॅग कुठे आहे तुमची? इथे? श्यामल, आबांना काय सांगायचंय तुला? काय हवं आबा तुम्हाला? काय झालं? नाही, सांगा ना, तुम्ही सांगा. असं काय काय झालंय? अगं श्यामल, तू क्लास चालू केलेस ना, तर आबानी एक विद्यार्थी आणलाय तुझ्या क्लाससाठी कॅनव्हासिंग करून. हो. अगं श्यामला, तुझ्या ज्ञानदानाच्या पवित्र कार्याला आपला थोडा हातभार. तू सुरुवात तर कर बघ. 4 दिवसात किती विद्यार्थी आणून उभे करतो ते. संध्याकाळी पुन्हा बाहेर पडेल. आबांचं म्हणजे ना. चला का आता, ही साडी काय वाईट आहे का? ही नको ग. का ग? सुंदर तर आहे ही साडी. अगं नाही ग, तुझ्याकडे बघून त्या स्टुडंटला असं वाटलं पाहिजे ना. तर काय वाटलं पाहिजे? मला काय फॅशन परेडला जायचंय का? केवढ्या साड्या काढून ठेवल्या असतात. दे ना. स्टुडंटला शिकायची तरी इच्छा झाली पाहिजे की नाही. आता शिकण्याचा आणि कपड्यांचा काय संबंध आहे? तर काय नवीन आहे याच्यामध्ये? आई ग, आमच्या कॉलेजमध्ये त्या इकॉनॉमिक्सच्या मॅडम आहेत ना, मिसेस स्वामी, इतक्या गबाळ्या आणि तेलकट राहतात ना, कायम झोपेत असल्यासारख्या बोलत असतात. मग आम्ही झोपा काढतो. आणि त्या उलट शास्त्री सर इतके फ्रेश असतात ना, अख्खा क्लास त्यांना बघून फ्रेश होतो. मग याच्यातली कुठली फ्रेश आणि चकाचक साडी वाटते तुला? दे बाई लवकर. ही छान आहे. ही छान आहे. हे फायनल आहे ना? हो हो. आबा, हे घ्या माझे जुनी कॉल लेटर्स. बघा बघा काय लिहिले. बघा मजा बघा, सगळ्यात बघा काय लिहिले. कॉल यू लेटर, कॉल यू लेटर. बघा हे तर मी फोडलं पण नाही, हे ठेवलं तसंच. राहू दे, ते बघा वाचा. अरे बरोबर आहे. सारखा मॅटर म्हणजे काय, त्यांचा भावार्थ एकच असतो ना. म्हणून बरं का शिर्या, हे इंटरव्ह्यूच्या आदल्या दिवशी अशी लेटर्स तयार ठेवतात. आणि त्यांचा इलाज नाही रे. काय आहे, पोस्ट एक असते आणि कॅन्डिडेट अप्लाय करणारे 50, म्हणजे एकूण 50 लोकांना अशी लेटर्स पाठवाव्या लागतात. म्हणून हो, या 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 चाल या 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 फडणीस. बाबा सांगितल्याप्रमाणे याला घेऊन आलोय. बरं केलं. अगं श्यामाला, हे श्यामाला. आई, या आई. आले किती जोराने बोलत काय? अरे फडणीस काका नमस्ते. नमस्ते. बरे तुम्ही? हो, असं कसं? चहा तरी घेऊन चला. नको नको, पुन्हा कधीतरी येईन. काय आहे, घरात कुणीच नाहीये आणि गॅसवाला यायचं आहे. घराला कुलूप बघून तो परत गेला तर सगळेच वांदे व्हायचे. तुम्ही याची काहीच काळजी करू नका, इथे रमेल तो. आता कसं अगदी मोकळं मोकळं वाटतंय. चले या बरं, चल, या या. हो हो. श्यामाला खायला दे काहीतरी किचन मध्ये मागे लागेल. बरं बरं. हो चला चला, आपण खाऊ खायचा. टाटा करा आजोबांना. काय आणखी कोणाकोणाचे नातू येणार आहे? बघू आता संध्याकाळ पण कोण कोण येतात ते. बरं आबा, येतो मी. या आबा, कॉल लेटरचं काय करू? चुलीत घाल गॅसच्या. अरे वा, चांगली गोष्ट आहे. काय झालं रे? अरे काय नाही रे, श्यामलने आजपासून क्लास सुरू केलाय. अरे वा, कितवी ते कितवी? अरे काय नाही रे, आधी अगदी लहान मुलांपासून सुरुवात करते, म्हणजे बिगरी पासून सुरू करते ती. बरोबरच आहे. एकदम मोठी उडी नाही घ्यायची रे, स्टेप बाय स्टेप जायचं. गुड. अरे मी पण माझ्या बायकोला कधीपासून हेच सांगतोय, नाहीतरी दुपारची घरी झोपाच काढते ना. म्हटलं काहीतरी काम कर, म्हणजे तेवढंच इन्कमही होईल आणि व्यवसायाचा व्यवसाय होईल. होय रे, नाहीतरी हल्ली नोकऱ्यांचं काही खरं नाही. कधी व्हॉलेंटरी लावतील काय सांगता येत नाही.
सक्तीची व्हॉलेंटरी. बरोबरच आहे. अरे आतापासूनच असं काहीतरी चालू ठेवलं तर पुढे मोठ्या प्रमाणात करायला काही हरकत नाही. ए बाबा, मी काय हे तिला पैशासाठी वगैरे करायला सांगत नाही. अरे तिला कधीपासून करायची आवड होती, म्हटलं की कर ना मग काय. घ्या फोन, घ्या फोन. हॅलो. हा हा हा, एक मिनिट. इकडे ट्रान्सफर कर. आबा हॅलो. हा बोला, मी शेखर बोलतोय, बोला. हो. काय काय सांगता काय तुम्ही? बरं श्यामल कुठे आहे? ओके असू दे. बरं मी नंतर करतो. हो अच्छा, ठेवतो. हा. अरे श्यामलचा पहिला विद्यार्थी आला. व्हेरी गुड. आबा पण हौशी आहेत. हा म्हणजे काय? अरे आबा पण काय, आबाच हौशी आहे म्हणून हे सगळं जमतंय. चला हो, आई येणार आहे बेटा. इथे बसा. आता आपल्याला काय करायचं? आई पाहिजे. हो, अभ्यास करायचा, खूप अभ्यास करायचा. आराम. अरे झोपायचं नाही. आता आपल्याला अभ्यास करायचा नाही. इथे बसा, आरामात बसा. आई येते, मी बोलू ना आईला. अभ्यास आई पाहिजे. हो, आपण फोन करूया आईला. अभ्यास झाल्यावर. माझा अभ्यास झाला. काय करतो? खाऊ देऊ तुला? खाऊ? आपण खाऊ खात अभ्यास करायचा का? हा, बोलवते मी. तू बस इथे बस. हा. अरे फडणीस, झाला का ना अभ्यास? हा काय ही करतोय? अगं श्यामाला. मी इथे स्वयंपाकघरामध्ये आहे. हा अरे हा इकडे खिडकीमध्ये आहे. लवकर ये. तो रडवेला झालाय तो. तुझा विद्यार्थी. ये इकडे बाळा. ये कुमारा. ये बाबू. ये सोन्या. ये माणका. ये लवकर ये. शाळा तो फडणीस. अरे तुझे आजोबा मित्र माझे. ये लवकर. रडायच नाही. तुला कडल घेऊ का? पाडवलं नाही. अरे मुद्दाम नाही पाडवलं. उभा राहा. तोंड बंद ठेव. काय झालं? गप्प बस. धूरवाल्याला बोलू? गप्प बस. तोंड बंद ठेव. रडू नकोस. काय करतोस तू? मला रडायचं नाही. रडायला लागला. खाऊ पाहिजे काय? खाऊ आणलाय मी. एक मिनिट. खा आधी ते. अरे तू ओरडू आमच्या घरात आवाज. ससा तो ससा इकडे बघ. बाबा प्रेग्नंट बघ. जॅक्सन, मायकल जॅक्सन. अरे हे बघ. वर बघा तुम्ही. वर बघा. ताई आली. हे बघ. हे हसतेस काय? ते रडायची पाळी आली. सनी इकडे बघ रे. हे बघ. हा सोप्पा आहे. पण तो काय रडतो? काय हवंय त्याला? अगं आता हे बघ. हुशार आहेस. हे बघ. हे कळलं असतं तर आम्हाला ही करायची पाळी आली नसते. हे बघ. सन हे बघ. गोड आवाज विचार. काय हवंय? विचार. हे बघ. काय रे? काय हवंय तुला? हे बघ. ही बघ कोण? करीना. मस्त आहे की नाही? करीना अभ्यासच करेना तू. नको रे करतो. हे बघा मी काय दाखवते. ताई काय दाखवते? बिपाशा. शलाका. कोण ही बिपाशा? ही बिपाशा कोण? बिपाशा तुम्हाला काय करायचं आहे? बिपाशा म्हणजे त्या बलबीर पाशाची कोण? तू असतो ना जाहिरातून दाखवतो बलबीर पाशा. आबा काही संबंध नाही. उगाच आपलं. इथे आईस्क्रीम आहे बघा. आईस्क्रीम. मी नाही जाणार आणायला आता आईस्क्रीम. अरे काय झालं बरं? नाही आवडलं आईस्क्रीम? नको. ते फेकून दे का ताई? नको आम्हाला. ही बॅट पाहिजे का?
हे बघा बॅट बॅट पाहिजे आवडली खेळणार का बॅट क्रिकेट? हा, मी बॉलिंग टाकू. आवडली ना बॅट आवडली ना? किती छान. अरे दादाची बॅट घेऊन दादाला मारतात ना. सनी मार मार मला मार मार बॅटने मार. चालेल चालेल मारलं तरी चालेल तुझ्या मारा. अहो गुरुजी लंच ब्रेक संपलाय म्हटलं टाका ती सिगरेट. तुम्ही निघा हो. ही कटकटच आहे रे. खरंच रे बाबा कटकट आहे. पण तुला सांगतो घरामध्ये शांती असली ना की मनशांती आपोआप मिळते. अरे आमच्या घराचं उदाहरण घे ना. हा हे मात्र खरं आहे. मी जातो ना शेखरच्या घरी, कसं एकदम सुंदर आहे. घरात गेल्यावर एकदम प्रसन्न वाटतं. बरोबर आहे, बरोबर बोललास बाबा. यांच्याकडे पोरं नाहीत ना, आमच्याकडे पोरं घर डोक्यावर घेतात. पोरं? अरे पण तुला एकच आहे ना. अरे आहे एकच, पण आजूबाजूची 2-3 घेऊन येतो ना. अरे बाप रे, म्हणजे तुझ्या घराचं रणांगण होत असणार. हो रे. अरे इथून कधी दमून घरी गेलं ना की नुसता गोंगाट चाल. एवढं काय करतोस रे दमणे इतकं? नाही म्हणजे अरे म्हणजे ट्रेन मधनं गर्दीचे धक्के खात घरी गेलं ना की घरात नुसती बोंबा बोंब चालू असते. बरं काय बोलायची सोय नाही का? अरे बरोबर आहे. हा काय बोलायला गेला की बायको रणांगणात उतरत असणार मुलाची बाजू घेऊन. एक्झॅक्टली. पण काय रे गवस, तुला कसं कळलं? अरे तो सुद्धा त्यातला. हसा. तुम्हाला काय कळणार आमच्या यातना. गुरु तू तर ब्रह्मचारीच आहेस, तुला काय कळणार आहे. पण काय रे शेखर, तुझ्या घरी असं कधी होत नाही. चेहरे आमच्याकडे मस्त शांत असतं. नो टेन्शन, नो गडबड. खोटं वाटत असेल ना आत्ता घरी जाऊन बघ. अरे शिर्या ए अरे झोपलास का तू? अगं नाही ग, त्याने सीझनचा बॉल मारला ना ते दुखतंय. बघू तरी. हे बघ बघू तरी गेला कुठे. हा हा बघ इथेच तर आहे. मी वाट लागली. अरे पांडुरंगा, जमलो रे बाबा जमलो. आबा मी पण खूप दमले त्याच्या मागे पळून पळून. जाऊ दे, करू दे एकट्यालाच काय ते आता. आता काय फोडलं? अरे नारायणा, अतरंग पोर्ट. तरीच फडणीस म्हणाल होता इथे त्याला सोडून जाताना. आता कसं मोकळं वाटतंय. खरं तर मलाच आधी कळायला हवं होतं. काय ते? शिर्या आणि शलाका मोठे झाल्यापासून माझी सवयच गेली ना लहान मुलांना सांभाळायची. आता मला नाही जमणार ते. एवढी साधी गोष्ट माझ्या लक्षात नाही आली. अगं जाऊ दे ना. आता जाऊ दे कसं? मी बघत होते ना सगळ्यांची दमछाक झाली होती त्याच्या मागे धावता धावता. सगळे मनातून वैतागले असणार, पण पहिला दिवस म्हणून गप्प होते. असं रोजच व्हायला लागलं तर. श्यामल तसं नाहीये. हे बघ तुला कोणी काही बोललेलं नाही. तू उगाच उगाच त्रास करून घेऊ नको स्वतःला. मला नाही जमणार. मी बंद करून टाकते क्लासेस वगैरे. काही जमणार नाही. हे बघ असं करायचं नाही. हे बघ मला ना आयुष्यात कधीच काही जमलं नाही. माझ्या बरोबरीच्या सगळ्या मैत्रिणी कुठे ना कुठे काही ना काही करत होत्या. तेव्हा मी अगदीच बावळट ठरले होते ना. मला वाटलं निदान तेव्हा नाही, आता तरी मला काहीतरी जमलं. नाही जमणार मला. श्यामल अगं असं नसतं. हे बघ तू एक काम कर, तू आता झोप. हा उद्याचं उद्या. हे बघ तू उगाच उगाच टेन्शन घेऊ नकोस सगळ्या गोष्टीचं. आपण उद्या बघू काय करायचं ते. काही ना काहीतरी उपाय सापडेल. हा पण एक लक्षात ठेव, क्लास अजिबात बंद करायचा नाही. हा केवढा उत्साह होता ना आईला. बिचारीचा सगळा मूड गेला. आजचा क्लासचा पहिला आणि शेवटचा दिवस. ए तू गप्प बसा, उगाच काही बोलत असतो हा. ए काही काय, मला सांगतो सनी उद्या सकाळी परत यावा असं तुला मनापासून वाटतं? नको रे बाबा. अरे मला एक सांगा श्रीजान सरा का, तुम्ही जर असं बोलला तर मग कसं चालेल. खरं म्हणजे श्यामलाला या फ्रस्ट्रेशन मधून तुम्ही बाहेर काढायला हवं. म्हणजे काय करायचं? म्हणजे हे बघ,
बरं काय सलाकार, आपल्याला काही जमणार नाही, आपल्या हातून काही होणार नाही, ही जी भावना श्यामलाच्या मनात निर्माण झालेली आहे ती तुम्ही म्हणजे हा नाहीशी करायची. बरोबर यस बरोबर आबा, बरोबर आहे तुमचं. पण आबा करायचं काय? मी सांगू तुम्हाला काय करायचं ते. तुम्ही जाऊन झोपायचं, शांतपणे झोपा. उद्या सकाळी काय करायचं ते बघू. नाऊ गो, डोंट वरी, एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. हा, ओके आबा, गुड नाईट. गुड नाईट. अरे तू कसला विचार करतोय? हा, हो तो सनी उद्या सकाळी परत आला तर क्रिकेटचा किट कुठे लपवायचा याचा विचार करतोय. कोणाला कशाची काळजी तर कोणाला कशाची काळजी. काय ते? हो मी देतो ना, माझं झालं की देतो तुम्हाला लगेच. हा आबा काय सांगा. काय अहो तुम्ही काल म्हणालात ना सांगतो म्हणून. कशाबद्दल काय? अहो आपण आईला फ्रस्ट्रेशन मधून बाहेर काढणार आहोत त्याबद्दल. तू इथे उभी आहेस, मी शोधते तुला तिकडे. अहो मला वाटलंच पेपर वाचत असणार तुम्ही. मी पाणी काढून ठेवलं, तुम्हाला उशीर नाही का होत? नंतर तुम्ही काय काय करता? आबा तुम्ही दूध घेतलं का? मी टेबलवर ठेवलं होतं, घेतलं ना तुम्ही? अरे बाबा तू का उभा आहेस इथे? धोब्याकडे कपडे आणलेस का? नंतर पॅन्ट नाही म्हणून चिडचिड करतोस. द्या बरं तुम्ही, जा बरं, पाणी काढून ठेवलंय मी. नेने काकू, अहो नेने काकू, मी हा फडणीस काकूने जरा निरोप देता का? त्यांना म्हणावं, हा त्यांना निरोप द्या की सनीला 2 वाजता इथे पाठवा, मी वाट बघतेय. हा द्याल ना निरोप? सो